हॅलो स्टुडंट, आज आपण प्रतापगडावरील पराक्रम बघूया. आणि इतकं सुंदर लेसन आहे ना का तुम्ही ऐकतच बसाल. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ माझा एंडिंगपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर, नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. आपला शिवाजी राजांनी अफजल खानाचा कसा वध केलेला आहे आणि अफजल खान किती डिंग्या मारत होता शिवरायांबद्दल, परंतु लास्टला एंडिंगला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कसा वध केलेला आहे याच्याविषयी सविस्तर माहिती याच्यामध्ये आपण बघूया. इतकं सुंदर लेसन आहे का आता आपण जे डिटेलमध्ये बघणारच आहोत त्याच्यामध्ये तुम्ही फार आनंदी व्हाल ते बघूनच ऐकूनच की आपल्या शिवाजी महाराजांनी काय केलं, कशी युक्ती लढवली आणि कसे कमी सैन्य असताना सुद्धा अफजल खानाला कसं हरवलं त्याच्याविषयी बघूया. विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला होता. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक एक गाजलेले शमशेर बहादूर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबन जातीने दरबारात हजर होती. म्हणजे आता आपण कसं म्हणतो राणी, तशी त्यांची बडी साहेब ती हजर होती दरबारात. दरबारापुढे एक महत्त्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा. बडी साहेबनीने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला. सांगा, कोण तयार आहे शिवाजींचा बंदोबस्त करायला. दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार. कोणाकडे एवढी हिंमत होती. जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्या धिप्पाट देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. आणि अफजल खानाने तबकातील विडा उचलून अफजल खान म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून इथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरात आणतो असा अफजल खानाने बडी साहेबांपुढे विडा उचलला. अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी मोठा सरदार होता. तुफान ताकदीचा, पोलादी पहार हाताने वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपल्या काम करण्यात त्याचा हातखंड होता. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसले कसला जिवंत राहतो. थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेला अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार असे मुघलशाहीला वाटू लागले होते. अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज, लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. आणि त्यावेळेला शिवरायांना भनक पडली आणि शिवरायांना समजलं की अफजल खान चालून येत आहे. ही बातमी कळल्यावर शिवरायांवर, आपल्या राज्यावर, आपल्या स्वराज्यावर मोठे संकट चालून येत आहे असं शिवरायांना समजले होते आणि त्यांनी ते ओळखले पण होते. पण शिवराय काय एवढ्याशा गोष्टीला डगमगले नाही. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य जरी लहान असले, आपले सैन्य जरी लहान असले, उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले. आणि जे जितामाताशी सल्लामत करून तसे त्यांचा आशीर्वाद घेऊन ते राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले. प्रतापगडाकडे गेले ते. अफजल खानाचा डावपेच शिवरायांना माहिती होता. शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळतात तो चिडला. त्याला माहीत होते प्रतापगड म्हणजे जसा वरती जितका जाण्यासाठी फार कठीण रस्ता होता. प्रतापगड जर आता कधी तुम्ही बघितलं असेल, कधी पिकनिक स्पॉटला गेला असेल तर तुम्हाला माहिती असेल की प्रतापगड किती उंच आणि तिचे कानेन कोपरे म्हटले ना तर सर्वसामान्य माणसाला चढता पण येणार नाही. पण ते मावळे शिवाजी राजांनी तसं त्यांना एक एक कानन कोपरा माहिती होता आणि ते तसा बनवलेला असतो.
त्याच्यामुळे शिवाजी राजांसाठी आणि मावळ्यांसाठी काही कठीण नव्हतं, पण ते अफजल खानासाठी आणि सैन्यासाठी फार भारी गोष्ट होती आणि हे अफजल खानाला समजलं होतं. तेव्हा अफजल खानाला थोडा राग आलेला, कारण की तो किल्ला होता डोंगरात, भोवताली घनदाट जंगल होते, वाटेत उंच उंच डोंगर होते, फौजाला जायला चांगली वाटच नव्हती, तोफा चढवायला सुद्धा मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांची तर भयंकर सुळसुळाट चाललेला होता. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केला, कारण की आता खानाला तर वरती जाता येत नव्हता. मग खानाला वाटत होतं की शिवाजी महाराज जर खाली आले तरच मी त्यांचा घात करेन. परंतु त्यांना माहिती नव्हतं की शिवाजी राजे जसे चपळ आहेत तसे तेवढे मोठे बुद्धिवान सुद्धा आहेत. त्यांनी काय केलं, अफजल खानाने शिवाजी महाराज खाली यावे म्हणून तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानातले जी लोक होती त्या रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगडावर प्रतापगड सोडतील आणि कुठे येतील, खाली येतील प्रतापगडाच्या, असं कोणाला वाटत होतं? अफजल खानाला वाटत होता. आणि हा खानाचा डाव होता हे शिवरायांना माहिती होतं. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेतले अफजल खानाने. त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशाहीकडून सरदारकी देतो. असं कोण म्हटला? अफजल खान म्हटला. कोणाला? शिवरायांना म्हटला. शेरात सवा शेरे हे माहिती असून सुद्धा खान आपल्याशी कपटी डाव खेळत आहे शिवरायांना झटकन ओळखले होते. ते सावधगिरीने वागत होते. त्याने खानाला प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला होता. त्याने खानाला निरोप पाठवला, खानसाहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, आपण प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. तर आता शिवराय पण बुद्धिमान होते. आता हे शिवरायांनी हे जे वाक्य बोललं ते मुद्दामूनच बोललेलं की खानाला सुद्धा भरोशात आणायचा होता, कारण खान तर कपटी होता, तसा तर येणार नव्हता. तर खान त्यांना मुलाप्रमाणे बोलतोय. तर शिवरायांनी पण त्यांना सांगितलं, हो बाबा, मी चुकून झालं माझ्याकडून, असं मी चुकून तुमचे किल्ले घेतले. तर असे कोण म्हटले? शिवाजी महाराज अफजल खानाला म्हटले, कारण अफजल खानाला प्रतापगडाच्या खाली पण आणायचं होतं शिवरायांना. त्याच्यामुळे मी शिवरायांनी युक्ती योजली होती. शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला, वाह, बहुत खुशी, आपली दाढी कुरवळत तो म्हणाला, खूप आनंद झाला मला. त्याला वाटले या अफजल खानापुढे शिवाजीची काय पेशात, हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो, आपणच जावे आणि भेटीला त्याला चिरडून टाकावे. बस, खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. भेट ठरली. प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, दिवस ठरला, वेळ ठरली आणि भेटीच्या वेळी दोघांनी आपापल्याबरोबर एक सेवक आणला आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवायचे असे ठरवले होते. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली होती. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला होता. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या, जंगलात कोणाला तरी पाठवले, त्यांना काय करायचे हे सुद्धा सांगितले होते. कडेकोट बंदच केला, कारण की खान कसा होता, कपटी होता आणि शिवरायांना त्याची भेट घेऊ नये असे त्यांना भरपूर सल्लेगारांनी सांगितलेलं. शिवरायांचे जे चांगले सल्लेगार होते त्यांनी सांगितलेलं की खानाची तुम्ही काय भेट घेऊ नका, खान हा खूप कपटी मनुष्य आहे, धूर्त आहे, तुम्ही ह्याच्या भेटीला काय जाऊ नका. पण शिवराय आपले शिवराय, ते कुठे कोणाला घाबरणारे. शिवराय म्हटले, नाही, मी खानाला भेटायचे ठरवलेले आणि मी नक्कीच त्याला भेटणार. भेटीचा दिवस उजडला. सकाळी शिवरायांनी भवानीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख घातला. पोशाख घालताना बघा कसं किती सुंदर रीतीने पोशाख चढवलेला आहे. आजसुद्धा आपण त्या पोशाखाकडे बघतो तो बघतच बसतो. पायात सुरवार चढवली, अंगात त्यांनी चिखलत घातले. कारण की चिखलत कुठल्या पण धातूपासून आपलं प्रोटेक्शन करतो. जर आता तलवार लागली, काही लागलं तरी पण पूर्ण शरीराला लागायला नको म्हणून
अंगामध्ये पूर्वीच्या काळात चिखलच घालायचे, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला, म्हणजे दिसायला नको की अंगात चिखलत आहे म्हणून. डोक्यात जिरेटोप घातले, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली, त्याच हाताच्या अस्तिनीत बिचवासुद्धा लपवला होता. सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा, माँसाहेबाची आज्ञा वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते. खान शिवरायांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता. खान किती चॅप्टर होता? तो शिवराय येण्याच्या पहिलेच आधीच तयारीत होता की शिवराय आलं का त्याला मी पकडतो आणि मारतो, असं त्यांचं मत होतं. कोणाचा? अफजल खानाचा. मग शिवराय तर फार जाणून होता. शिवराय इतके आपले बुद्धिमान होते का त्यांना पुढे काय होणार आहे, काय करणार आहे, पहिलेच भणक समजायचे. एवढे चपळ आणि एवढे हुशार होते. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद, हा सुद्धा अफजल खानासारखा राक्षस म्हटला तरी चालेल. राक्षसासारखा राक्षस. जसा अफजल खान कसा खूप मोठा धिप्पाट होता, तसाच बडा सय्यद सुद्धा खूप धिप्पाट होता. त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. म्हणजे बडा सय्यद त्याचा एकदम एकनिष्ठ बोलतात ना, तसा तो अफजल खानाचा एकदम निष्ठावान बाबा म्हटला सैनिक होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता आणि हे शिवरायांना सगळं माहिती होतं. शिवराय शामियानाच्या दारावर आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला, म्हणजे महाराजांबरोबर जे वकील गेले होते, त्याला प्रश्न विचारला, शिवाजीराजा आत का येत नाही? वकील म्हणाले, ते बडा सय्यदला भितात. अफजल खानाला थोडासा आनंद वाटणारच. जर ते बडा सय्यदला भितात तर मी तर अफजल खान आहे, मला किती घाबरतील. तर वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भितात, त्याला तेवढा थोडा दूर करा. आता शिवाजीराजांना बुद्धिमान होते, त्यांना माहितीच होतं ना की जर बडा सय्यद असेल अफजल खानाच्या बरोबर, तर अफजल खान जर माझ्यावर काही प्राणघातक हल्ला करतोय तर मला एकट्याला त्या दोघांना हरवायला जड जाईल. म्हणून त्यांनी बडा सय्यदला पहिलेच दूर केलं. म्हणून ते म्हटले सुद्धा की ते बडा सय्यदला थोडे घाबरतात, असे वकील म्हटले. त्यामुळे बडा सय्यदला थोडे दूर ठेवण्यात आले आणि मग शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला. म्हणजे ते राजांना म्हटले, या तुम्ही मला भेटायला. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाट खानापुढे शिवराय ठेंगणे दिसत होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्याची मान आपल्या डाव्या बगळेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्याऱ्याची वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगारखा टरकन फाटला. अंगारखाखाली चिखलत असल्यामुळे शिवराय बचवले. अंगाखाली चिखलत होते ना, मी स्टार्टिंगलाच सांगितलेलं की कपडे घालताना अंगाखाली चिखलत घातला होता आणि पुढे अंगारखा घातलेला. त्यामुळे अंगारखा फाटला, पण आतमध्ये होते ते चिखलत. त्याने शिवाजी महाराजांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्याने खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. वाघनखं होती ना शिवरायांच्या हातात, त्याचा वारा केला आणि डाव्या हाताच्या अस्तिनीत लपवलेला बिचवा लपवून ठेवला होता. तो बिचवा काढला उजव्या हाताने आणि तो खसकन खानाच्या कटे पोटात घुसवला आणि खानाची आतडीच बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याचा एक घावात त्याला ठार केले. ही खणानी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. म्हणजे त्याचा वकील होता, तो आला शिवरायांना मारण्यासाठी. शिवरायांनी त्याला मारून टाकलं, पण तेवढ्यात कोण आला? बडा सय्यद, जो बाहेर उभा राहिला होता, तो शामियानात घुसला. हे काय चाललंय म्हणून बघायला. तो शिवरायांवर वार करणारच. एवढ्यात आपला मावळा जिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार त्याने त्याच्या अंगावर घेतले. जिवाजी महालाने एका घावात त्याच जागीच ठार केले. कोणाला? बडा सय्यदला.
म्हणून बोलतात ना ही म्हण, होता जिवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हणच पुढे रूढ झाली. तर जिव्याने कोणाला मारलं? बडा सय्यदला. कारण बडा सय्यद शिवरायांना मारण्यासाठी मागून वार करणार होता आणि हेच आपल्या जिवाने बघितलेलं आणि जिवाने बडा सय्यदलाच मारून टाकलं. त्यामुळे बोलतात होता जिवा म्हणून वाचला शिवा. यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावाजीने मोठे पराक्रम केले. विजयी शिवराय आता अफजल खानाला मारल्यावर आपले शिवराय गडावर गेले. ईशान्येची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य ईशान्येची वाट बघतच होते. तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. आता आतमध्ये तर अफजल खानाला मारलं, पण अफजल खानाची जी फौज होती ती आणखीन बाहेर होती. आता त्या फौजेला पण मारणं गरजेचं होतं आणि फौजेला आता डायरेक्ट जरी शिवराय म्हटलं असते की अफजल खानाला मारलं, तरी पण काही काही सैन्य असतात ते धावून आले आणि शिवरायांबरोबर एवढे आपले मावळे नव्हते. म्हणून शिवरायांनी काय केले? तोफ होताच झाडीत लपून राहिलेल्या शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. आता त्यांना वाटलेलं आता शिवरायांबरोबर मावळेच नव्हते जास्त, तर आता खान तर एवढा आपला बलाढ्य आणि तो काय शिवाजी राजांना घाबरणार आहे, म्हणून ते बिंदास होते. त्यांना काय माहिती होतं की आपल्या शिवाजी महाराजांनी खानाला मारून टाकले, त्याला पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वाच उडवला. आता त्यांना नंतर माहिती पडलं की अफजल खान मेला. आता त्यांना धावायला पण जमेना, कारण की आपल्या शिवाजी महाराजांनी तो पण त्यांना मोका दिला नाही आपल्या मावळ्यांनी. आता त्यांना धावो की पळो समजत नव्हतं. त्यांचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजासुद्धा उडून दिल्या. अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला आणि तो विजापूरला पोचला. त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला. जी बडी बेगम होती त्यांची, तिला खूप राग आला की हा तर खानाचा विडा, म्हणजे खान शिवाजी राजांचा ह्याने तो विडा उचललेला आणि हा स्वतःच मेला. त्याच्यामुळे ती खूप पिसळली होती. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेपारीतून घुमू लागले. हा किती सुंदर हा लेसन होता आपला. असेच तुम्ही माझे लेसन छान रीतीने ऐकत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.